प्रभाग क्रमांक 11 मध्ये आपल्यासोबत आहेत भाजपचे 4 उमेदवार. जाणून घेऊया त्यांच्याकडून भागातून तुम्हाला नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे आता. अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. नागरिक स्वतः प्रोत्साहन इतके देत आहेत की आम्ही त्या प्रोत्साहन अगदी भारावून गेलेलो आहे आणि त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. अं, मुख्यमंत्र्यांची जे येऊन गेले रोड शो झाला त्याचा काय परिणाम येतो इथं. खूपच चांगला झालेला आहे. आम्हाला स्वतः काही सांगायला लागत नाही, समोरच आम्हाला सांगते की तुम्ही सांगण्याची गरज नाही, आमचं ठरलेलं आहे. तुमचं ठरलेलं आहे. मॅडम जर तुमचं ठरलेलं असेल तर भागात ज्या महिला आहेत आज महानगरपालिकेत 50% आज महिलांना आरक्षण मिळालेलं आहे. तर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही कसं काम कराल. सगळ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सांगितले, बचत गट असू दे काही असू दे, त्यांना हाताला काहीतरी काम मिळवून देणार. त्यांच्या काय समस्या असतील, वैयक्तिक समस्या जरी असल्या, आता आम्ही लेडीज असल्यामुळे आम्ही त्यांना सांगितले की तुम्ही आम्हाला निश्चिंतपणे सांगू शकता. हे सगळं आम्ही त्यांच्यासोबत बोललेलो आहे, त्यामुळे महिला पण खुश आहेत सगळ्या. मॅडम तुमच्या भागातला विकासाचा कोणता मुद्दा असणार आहे. जसं रेग्युलर नगरपालिकेच्या माध्यमातून जे रस्ते गटर वगैरे असतील जे ते आहेत तसं करायचीच कामं. परत राज्याच्या केंद्राच्या ज्या काही योजना असतील त्या परत आहे अशा राबवायच्या, तळागाळापर्यंत त्या पोहोचल्या पाहिजेत. कारण बहुतेक आपल्या शासनाच्या खूप योजना असतात पण त्या जास्तीत जास्त लोकांना माहित नसतात. त्या तळागाळापर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करायचा आणि भविष्य काळात जे काही नवीन योजना उपाययोजना आम्ही आमच्या भागात राबवू शकतो त्या सगळ्या आम्ही राबवणार आहे. महिलांना जास्त करून पाण्याचा प्रश्न येतोय. पाणी मग तो आता बऱ्यापैकी सोडवण्यासाठी तुम्ही इथून पुढे काय कराल. आता तो अगोदरच आम्ही त्याचे जवळजवळ 75% त्याची उपाययोजना केलेली आहे. कसं खर्चाचं पाणी असलं तर पिण्याच्या पाण्याचा साठवा करता येतो. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम्ही तर स्वतःच्या स्वखर्चाने जवळचा आमचा प्रभाग 11 आहे तर आम्ही 11 बोरची सोय करून दिलेली आहे. तसंच प्रदीप दादा आणि राजू दादानी त्यांनी सुद्धा त्यांच्या भागात सुद्धा भरपूर बोर मारलेले. त्यामुळे दोन्ही भाग एकत्र जरी असले तरी दोन्ही भागात बोरच्या पाण्याची म्हणजे खर्चाच्या पाण्याची सोय भरपूर झालेली आहे. आणि आता आपल्या आमदारांनी सुद्धा चावीच्या पाण्याची म्हणजे 6 मोठ्या पाण्याच्या टाक्या बांधलेल्या, त्यामुळे आपल्या चावीच्या पाण्याचे सुद्धा साठवा भरपूर होणार आहे. त्यामुळे आता एक 8 दिवसांना जे पाणी होतं ते आता ते 3 दिवसाला पाणी या लागलेलं आहे. त्यामुळे महिला खुश आहेत. दादा भागातील लोकांनी तुम्हालाच का मतदान करावं. कारण गेलं 9 वर्ष, कारण 16 ते 15, 16 ते 21 मध्ये या ठिकाणी 5 वर्षाचा कालावधी आमच्याकडे होता. 21 नंतर आम्ही 4ही नगरसेवक या ठिकाणी नगरसेवक नव्हतो. त्यानंतर कार्यकाळ संपल्यानंतर बी आम्ही थांबलो नाही. आम्ही भागातली विकास कामं आम्ही सतत करत गेलो आणि लोकांचे जे काही प्रश्न असतील अहोरात्र आम्ही त्या ठिकाणी झटून लोकांचे ज्या ज्या वेळेस आम्हाला फोन कॉल येतील किंवा काय मेसेज येतील किंवा काम असतील त्या वेळेस आम्ही 4ही नगरसेवक त्या ठिकाणी पोहोचलो. त्या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने काम केलो. कोरोनाच्या काळामध्ये कोणीही लोक येत नव्हते त्यावेळेस आम्ही आमच्या घरादाराची पर्वा न करता त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या लोकांना मदत केली. दवाखाना असून दे, सॅनिटायझर असून दे, मास्क असून दे, वेगवेगळ्या लसीकरणाचे केंद्र प्रायव्हेट बी आम्ही लसीकरण या शाळेमध्ये चालू करून एक लोकांना चांगल्या पद्धतीचा न्याय दिला आणि वेगळ्या पद्धतीचं आम्ही काम करून या ठिकाणी इचलकरंजीतले जे 16 प्रभाग आहेत त्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं 11 मध्ये प्रभाग क्रमांक 11 मध्ये चांगला एक आदर्श या ठिकाणी भाग होईल एवढं निश्चित सांगतो मी भविष्य काळात. दादा चॅनलच्या माध्यमातून नागरिकांनी काय आवाहन कराल. आम्ही फक्त एवढंच या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती घेऊन जे काम केलेलं आहे काही काम राहिले असतील तर भविष्य काळामध्ये त्या ठिकाणी आम्ही एकाच दोनाच चार हात करून या ठिकाणी आम्ही चांगल्या पद्धतीने विकास करू काम करू आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये जे काही गोरगरिबांचे जे काही आमच्या प्रभागातील जनतेचे आहे प्रश्न ते जनतेचे प्रश्न एक आणि एक सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी नक्की प्रयत्न करू आणि वचन देऊ.